पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यवस्थापन विभागामध्ये या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये दाखल झालेले आहेत। संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। आज या ठिकाणी राज्यभरामध्ये मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसाचा फटका सर्व वाहतुकींवरती झालेला पाहायला मिळतोय। रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, त्याचप्रमाणे मेट्रोला सुद्धा याचा फटका बसलेला आहे। मुसळधार पावसाची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आता परिस्थितीची पाहणी केली जात आहे। याआधी मंत्री गिरीश महाजन यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वतः गिरीश महाजन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। कोणत्या भागात किती पाऊस झाला याचा संपूर्ण अंदाज माहिती जाणून घेत आहेत। आपण ही आताची दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये दाखल झालेले आहेत। मंत्री गिरीश महाजन त्यांच्यासोबत संपूर्ण राज्यभराची परिस्थिती ते जाणून घेत आहेत। कोणत्या भागात किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे, पावसाची संपूर्ण नोंद या ठिकाणी त्यांच्याकडून आता घेतली जात आहे। थोड्याच वेळात ते आता प्रसार माध्यमांसोबत सुद्धा या संदर्भात संवाद साधतील आणि माहिती देतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्याच्या परिस्थितीचा, पावसाचा आढावा घेण्यात येत आहे। कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून याआधी करण्यात आलं। त्यांनी याआधी संपूर्ण राज्याच्या पावसाचा, परिस्थितीचा आढावा घेतला, संपूर्ण पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी हे आवाहन केलेलं आहे। सध्या मुंबईतील परिस्थिती ही नियंत्रणात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी स्वतः दाखल झालेले आहेत, कारण पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। हवामान खात्याकडून आणखीन 2-3 तास पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे अजूनही या ठिकाणी सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। संपूर्ण परिस्थितीचा आढावा ते जाणून घेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।